हा नाही नाही नमस्कार भावानो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओ मध्ये. भाई आज आपण चाललो आहोत मुंबईचा फेमस समोसा खायला. त्याचं नाव आहे A1 समोसा. तर भरपूर व्हिडिओ मध्ये बघितलं मी. म्हणजे खूप लोक बोलत पण होते की मूवीजला आपण जातो ना, आपण तिथे जे समोसे दिले जातात ना, ते A1 समोसावाल्याकडेच म्हणजे मिळतात. A1 समोसावालाच देतो असं भरपूर ठिकाणी ऐकलं होतं. आता बघू आपण, म्हणजे त्यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहेत समोसाच्या. तर आपण आलू समोसा सोडून 3-4 प्रकारचे समोसे ट्राय करू आणि बघू कसे लागतात ते. तर भावानं तुम्ही जिथं कुठे असाल ना, तिथून सायन्स स्टेशनला या. तिथून वॉकिंग डिस्टन्सवर जवळ आहे म्हणतात, 10 मिनिटावर. मी पण गुगल मॅपवरच जातोय A1 समोसा खायला. बघू आता कसा तिथं हे येतं. सायन्स स्टेशनवरून जवळ. चला बसची वाट. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? काही अनोळखी लोकांसमोर बोलायला काय वाटत नाही. आयला आपलीच लोक भेटले तर माझे फाटले बोलायला सगळ्यांसमोर. पुढं जाऊन आपल्याला लेफ्ट मारायचं भाई. सायन्स स्टेशनवरून वेस्टला नाही आलात ना, सायन्स स्टेशनवरून वेस्टला, ते तिथून जवळ आहे. वेस्टला आलात की आता 800 मीटर दाखवत आहे. मोठा 10 मिनिटं पकडा जायला. इकडूनच जातो. एक बाजू पॅकच केले. तर पोटात काय आपल्या भूक वगैरे काय नाही, त्यामुळे आपल्याला म्हणजे जेव्हा माणसाला भूक लागली असते तेव्हा माणूस काय पण म्हणजे चांगलंच लागतं त्याला. त्यामुळे आपल्या पोटात काय भूक नाही. बघू आता कशी असेल टेस्ट. म्हणजे खरी काय ते टेस्ट समजेल, हे फक्त नाव आहे. पिक्चरमध्ये जेव्हा म्हणजे पिक्चर बघायला जातो तेव्हा सर्व करतात ते लोक समोसा, ते इथूनच बनवून घेऊन जातात. पण मूवीज बघायला एक तर मी जात नाही पहिले गोष्ट. 6-7 महिन्यांनी कधी एकदा गेलो तर त्यात पण काय पॉपकॉर्नच्या वरती काय कधी गेलो नाही मी. कारण 60 रुपयाचा एक समोसा खाण्या एवढा आपण काय मोठी माणसं नाही. आता आपण ट्राय करू. तिथं 20-25 पासून स्टार्ट आहे. 2-3 प्रकारचा समोसा आपण ट्राय करू आणि सांगतो तुम्हाला कोणता समोसा चांगला आहे आणि कोणता तुम्ही ट्राय केला पाहिजे. चला तिथे गेल्यावर बोलतो. भावानं वेस्टला येऊ नका. नंतर गुगलवर बघत आलो मी, पण वेस्टवरनं नाही, ईस्टवरनं जवळ आहे. आता परत ब्रिज लागतोय. ब्रिजवरनं सोडून परत आपल्याला ईस्टलाच जायचं आहे. समोर गेले मला फिरून इकडेच. तर त्या स्टेशनला उतरलो, तिथूनच ईस्टला गेलो तर बरं आहे. खाली फुकट गुगलवर बघून मी आलो. तर स्टेशनला आपल्या त्या समोस्याच्या इथं पोहोचेपर्यंत घामाघूम व्हायला होणार आहे. चला बाय. भावानं आपण पोहोचलो A1 समोस्यामध्ये. गर्दी तर मारणाचीच वाटते. हा बापरे बाप, त्यांच्यात गर्दी बघा. गर्दी भरपूर आहे भावानं. आहे तिथे सोय आहे. त्याला घेतो आणि बोलतो मग तुमच्याजवळ. बाय. भावानं समोसा आलाय आपला. एक सेकंड. अच्छा हाँ दिखाओ ना. एक नंबर भाई. समोसे पसंद है आपसे? हाँ, समोसे साइज भाई खूप छोटी आहे. गरम पण नाहीत. आणि भाई चटणीसाठी 8 रुपये एक्स्ट्रा राहतात. हा चीज वाला समोसा 100 रुपयाचा पक्का लावलाय. सगळे 18 रुपयाला आहेत समोसे.
हा चीज वाला हाय ओके ओके बाय. पहिली गोष्ट मी आलू समोसा सोडून दुसरं कुठला ट्राय नाही केला, त्यामुळे हे माझा फर्स्ट टाइम आहे. हाय टेस्ट तर आहे भाई, टेस्ट आहे मस्त आहे. मग आपल्याला सवय आहे ना ते 15-16 रुपयाचे समोसा खायचे, तर हे 18-20 रुपयाचा समोसा आपल्याला परवडत नाही. ते दोघं जण आहेत ते नुसते हात दाखवतात. हा कुठला तर वेगळा फ्लेवर आहे. आय थिंक पनीर टिक्का वाला असो, पनीर टिक्का समोसा. वो साइज कुछ छोटे वाटते यार, 18 रुपयापर्यंत साइज खूप छोटे आहे. आहे टेस्ट आहे. हे 8 रुपयाची चटणी आपल्या इकडे घ्यायला गेलात भाई, एक्स्ट्रा चटणी अशीच फुकट मागून घेतो आपण, इथे रुपये चार्ज करतात. जरा बघायला तर जरा 2 घासाचाच आहे समोसा, इथं जरा स्टँडर्ड लोक आहेत त्यामुळे जरा हळूहळू खायला लागतंय. घाम सुटतंय भाई. लास्ट याला आपला मक्याचा समोसा. मक्याचे दाणे तर आहेत आतमध्ये. चटणी मस्त आहे, पण मला वाटलं तिखटच आहे, मस्त आहे. सगळे कुपन कुपन सिस्टम आहे, म्हणजे आतमध्ये कुपन घ्या, चटणीसाठी पण कुपन घ्या, सगळ्यासाठी कुपनच आहे. संपला, 100 रुपये झाले. चला हा 2 बोलतो. काय सहाला आपला समोसा खाऊन. ज्यांना कोणाला यायचं ना, स्मार्ट पॉइंट पण आहे इथे, इथं पण आहे. कानाजवळच बोंबटत. तर भाई जे कोणते 15-20 रुपयाला खातात ना आलू समोसा, असा भरपूर असा, नाही मी पण खातोच, तर त्यांच्यासाठी नाही भाई, टेस्टसाठी ठीक आहे. म्हणजे किती रुपये, 20 रुपयाला एक समोसा पडला असेल, म्हणजे विथ चटणी. चटणी वेगळी घ्यायला लागते, 8 रुपयाचा बाउल भेटतो वेगळा असा. तर तो घेतला होता मी. तर तो बाउल असा वेगळा असा घेतला होता, म्हणजे 4-5 समोस्याला तो पुरू शकतो, एवढा तर होता. तर ज्यांना पोट भरायचं आहे त्यांच्या तर नाहीच आहे ते. टेस्टसाठी ठीक आहे, त्यातल्या त्यात मला तो कॉर्नफ्लॉवर असा काहीतरी होता, मक्याचा होता, तो मला ठीक ठीक वाटला, म्हणजे मस्त लागला चीज पेक्षा तरी. तर जिथं ऑर्डर द्यायला गेलो होतो त्याला सांगितलं आलू समोसा सोडून बाकी कोणते पण 3 दे मला, जेवायला असं ट्राय करायचे आहेत मला नवीन. समोसाची साईज खूप छोटी होती, म्हणजे अशी एकदम पोट भरणार नाही एवढे, टेस्टसाठी ठीक आहे. त्यात मक्याचा समोसा आपल्याला आवडला, चांगला लागला.
स्टाफ पण चांगला आहे, बसायची सोय पण चांगली आहे, व्यवस्थित आहे सगळं. आणि एरिया पण मस्त आहे, शांत आहे. भाई झक मारायला तिकडे वेस्टला गेलो मी, तसं करू नका तुम्ही, ईस्टलाच या. ईस्टचा तो स्कायवॉक आहे तो सोडा खाली, आणि येल्लो कलरची बिल्डिंग दिसते ना, तिला फॉलो करा. लांबूनच दिसेल स्टेशनवरनं, येल्लो कलरची बिल्डिंग दिसेल तिथं या, तिथूनच जवळ आहे A1 समोसा. कोणाला पण विचारलं तरी सांगतील ते. चला आपला ब्लॉग इथेच स्टॉप करूया. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. चला बाय. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा.